तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट करत व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। सरकारमुळेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। सरकारच्या आशीर्वादाने तेजवानीला रेड कार्पेट टाकण्यात आल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीकेचा भडीमार केलेला आहे। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होऊ लागलाय। विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केलेले आहेत। पोलिसांचा आका पुण्यात बसल्याने शीतलला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा सरकारला खडेबोल सुनावले। सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। तेजवानीच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा। सरकारच्या आशीर्वादाने रेड कार्पेट अंथरल्याचा आरोप। सरकारने विरोधकांचे आरोप फेटाळले। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील जमीन गैरव्यवहारात आरोपी शीतल तेजवानीची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी झाली। एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बसायला पोलीस उपायुक्तांच्या केबिनमध्ये सोफा देण्यात आला। शिवाय जेव्हा शीतलची चौकशी पूर्ण झाली तेव्हा आयुक्तालयातून बाहेर निघताना पोलिसांच्या गराड्यात सुरक्षितपणे शीतलला आयुक्तालयाबाहेर काढण्यात आलं। पोलिसांनी एका आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। पार्थ पवारांचे वडील अजित पवार आहेत, त्यामुळे शीतल तेजवानीला आजचे दिन येणारच असा टोला मनसेने लगावलाय। एवढंच नव्हे तर हे प्रकरण दडपलं जाणार अशी भीतीही मनसेने व्यक्त केली आहे। सध्या तेजवानी, ललवानी, वासवानी सगळ्यांचे दिवस चांगले आहेत आणि जिथे पार्थ पवार आहे, अजित पवार त्यांचे वडील आहेत, अख्खी सत्ता त्यांच्या पाठी आहे, तर त्या तेजवानींना म्हणजे मला काय आश्चर्य नाही वाटलं व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली। मग ते अपेक्षित आहे, मग ते प्रकरण दडपणारच आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना वाचवण्यासाठी सरकार इतर कुणालाही बकरा बनवण्याची शक्यता आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी केला। हे तीनमुखी सरकार कोणालाही बकरा बनवेल, कोणालाही रेडा बनवतील आणि कापतील। त्या अजित पवारांच्या घोटाळ्याच्या केसमधले आहेत व्हीआयपी मेगांना ट्रीटमेंट, त्याच्यात काही नवल नाही आणि त्याच्यात काही निष्पन्न नाही। काँग्रेसनंही या मुद्द्यावरून थेट अजितदादांवर निशाणा साधलाय। पोलिसांचा आका पुण्यात आहे, त्यामुळे शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणारच असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी लगावला। ती मिळणारच, कारण त्यांचा आका जो आहे, या आकाचं पुण्यामध्ये राजकीय प्रस्थ आहे आणि ते आका करवी या सर्व सुविधा त्यांना पुरवत आहेत। स्वतःच्या मुलाला सोडून घेण्याकरता अजित पवारांनी दिल्लीश्वराकडे जाऊन साकडं घातल्याची या घटनेची सर्व पार्श्वभूमी आहे। विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले। पोलिसांनी शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आहे का याची सरकार पडताळणी करेलच असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। तर राष्ट्रवादीनेही असा कोणताही प्रकार झाला नसावा असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। शीतल तेजवानीला काल चौकशी करता बोलवलेलं होतं, पण तिला स्पेशल ट्रीटमेंट व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होता। असं आहे की कुठली ट्रीटमेंट दिली, काय दिली हे तर पोलिसांकडे बघावं लागेल, पण जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की याच्यात शिक्षा करू, कारण या घोटाळ्यामध्ये जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की शिक्षा करू। शीतल तेजवानीला काल व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, काल चौकशीला ती पोहोचली होती, तिथे जी ट्रीटमेंट देण्यात आली संपूर्ण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात। या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती चौकशी, आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा सांगितले की चौकशी ही झालीच पाहिजे, त्यामुळे निर्णय झाल्याच्या चौकशी आणखी जे होईल त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल। सरकार शीतल तेजवानीच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर काहीही बोलायला तयार नाही। मोठमोठे गैरव्यवहार करा आणि पोलिसांचा पाहुणचार जोडा असा हा मामला झालाय। पोलीस जर आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील तर फसवले गेलेले जागेचे मूळ वारसदार आणि जनतेमध्ये काय संदेश जाणार याचा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।